हाय एव्हरीवन, वेलकम टू अकॅडमी ऑफ सायन्स. आत्तापर्यंत आपण डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल याचा 10.1 आपण कंप्लीट केलेला आहे. जर तुम्ही व्हिडिओ हा बघितला नसेल तर तुम्ही मागच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो बघू शकता. सोबतच बघा, प्रत्येक चॅप्टरचे मी इथे प्रत्येक एक्झरसाइज वाईज मी इथे व्हिडिओ दिलेले आहेत. ज्या पण काही चॅप्टरमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे तो तुम्ही या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. चला बघूया. आजचा टॉपिक आहे प्रॅक्टिस सेट 10.2. ठीक आहे. बघा, प्रॅक्टिस सेट 10.2 कडे आपण जातो आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला पाहायसाठी मिळणार y² + 10y + 24. ठीक आहे. याला डिवाइड करायचं आहे. आतापर्यंत आपण मोनोमियल एका नंबरने एका क्वांटिटीने आपण इथे डिवाइड करत होतो, पण आता बघा आपल्याकडे दोन क्वांटिटी आहे आणि या दोन क्वांटिटीने आपण आता डिवाइड करणार आहोत. बघा, दोन क्वांटिटीची काय अशा प्रकारची टेक्निक आहे ते टेक्निक मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिकच्या एक माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे. मग एक काम करायचं आहे बेटा, ज्यांनी आपण डिवाइड करतो आहे ना, ठीक आहे, आपण बघतो आहे की मला ज्यांनी डिवाइड करायचं आहे तो टॉपिक मी काय करतो इथे सिलेक्ट करतो. बघा कशाने डिवाइड करणार, y + 4. ठीक आहे. मी लिहितो पहिल्यांदा y, इथे लिहितो आहे y + मध्ये 4. ठीक आहे. मधात एक बॉक्स तुम्हाला लिहायचे, ही शॉर्ट ट्रिक आहे. ठीक आहे. आणि बघा सुरुवातीला कोणाला डिवाइड करणार मी, y². ठीक आहे. आणि म्हणून मी इथे लिहितो आहे y². ठीक आहे. मला सांगा रे बेटा, ठीक आहे, मला कशाला मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हा y² येणार. ठीक आहे. बघा y नी जेव्हा मी y लाच मल्टिप्लाय करेन तेव्हा काय आन्सर येणार मला, y². म्हणजे माझा आन्सर काय मिळालेला आहे, मला y मिळाला आहे. ठीक आहे. चला बघूया, इथे आन्सर मला मिळणार y. ठीक आहे. मग आता बघा, इथे जो 4 आहे तो आता एक्स्ट्रा आपल्याला जास्तीचा मिळाला आहे, फ्रीमध्ये मिळाला आहे. ठीक आहे. मग फ्रीमध्ये मिळाला आहे तर तो आपण आपल्याजवळ ठेवूया. ठीक आहे. मग कसं ठेवणार, तर बघा y इंटू करायचं 4. ठीक आहे. ती इथे प्लस आहे म्हणून लिहितो इथे काय 4y. ठीक आहे. आणि मला इथे मिळालं आहे y² + 4y आणि ही क्वांटिटी तुम्ही इथे लिहिणार. ठीक आहे. सो लिहिणार मी इथे y² प्लस मध्ये इथे मिळणार मला 4y आणि बघा मी इथे घेतो आहे याला मायनस साइन इथे घेतो. ठीक आहे. याला सुद्धा इथे मी मायनस साइन घेतो. ठीक आहे. बघा y² मधून y² गेला, इथे मिळणार 0. ठीक आहे. नंतर इथे आपण बघतो आहे, बघा इथे प्लस आहे इथे मायनस आहे म्हणजे आन्सर येणार प्लस मध्ये. ठीक आहे. आणि बघा 10 - 4 झाले तर बघा 6y इथे आन्सर मिळणार. आणि बघा हे जे 24 आहे + 24 इथे मला मिळणार. जमीन के इथपर्यंत बघा पहिली टर्म इथे मी कंप्लीट केली. ठीक आहे. बघा पहिली स्टेप आपली इथे कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट स्टेप कडे जाऊया. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप सेम असणार. ठीक आहे. काय करायचं, हे जे दिलं आहे तेच आपण इथे लिहितो आहे y + 4. मी जसं तसं लिहितो. एक बॉक्स मला मधात लिहायचा आहे ज्याच्यामध्ये आन्सर असणार, आपलं क्वोशंट मिळणार आहे ते आपल्याला. नंतर आपण बघतो आहे की कशाला आता डिवाइड करणार, मी 6y ला डिवाइड करणार. ठीक आहे. सो लिहितो आहे मी 6y. ठीक आहे. बघा मला y नी कशाला मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 6y येणार आहे. अरे y नी जेव्हा मी 6 ला मल्टिप्लाय करेन तर 6y येणार ना. ठीक आहे. आणि म्हणून मी काय करतो इथे लिहितो आहे 6. ठीक आहे. बघा y × 6. सो झालं इथे आन्सर 6y. जमेल इथपर्यंत समजलं तुम्हाला. आणि म्हणून इथे आन्सर लिहायचं, बघा प्लस आहे म्हणून लिहितो प्लस आणि आन्सर मिळालं 6. लिहितो आहे आन्सर मी 6 इथे. ठीक आहे. सोबतच आपण बघूया, बघा 6 ने मी काय करतो आहे 4 ला मल्टिप्लाय करतो. सो इथे प्लस आहे म्हणून लिहितो 6 × 4 = 24. ठीक आहे. बघा मला इथे आन्सर मिळाला आहे 6 × 4 = 24. ठीक आहे. सो बघा इथे 6 × 4 इथे आपल्याला पाहायसाठी मिळणार किती, 24. ठीक आहे. इकडे 6y इकडे 24. बघा इथे प्लस आहे म्हणून मी इथे मायनसचा साइन घेतो. इथे सुद्धा प्लस आहे म्हणून इथे मायनस घेतो. इथे मिळणार 0 0. इथे पण मिळणार मला 0 0. आणि बघा रिमाइंडर मला मिळालं काय आहे, 0 मिळालं. ठीक आहे. आणि क्वोशंट मला काय मिळालं आहे सांगा मला. ठीक आहे. क्वोशंट मला मिळालं y + 6. ठीक आहे. सो तुम्ही लिहू शकता क्वोशंट = y + 6. ठीक आहे. आणि रिमाइंडर = काय मिळालं, 0. ठीक आहे. हे शेवटी तुम्हाला लिहून बघायचं आहे. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट किती इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे. जितके जास्त इथे क्वांटिटी असणार तितकी जास्त मजा आपल्याला येणार. ही शॉर्ट ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आपण जाऊया क्वेश्चन नंबर 2 कडे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 बघतो आहे. चला क्वेश्चन नंबर 2 कडे आपण जाऊया. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट तुम्हाला समजला असेलच. ठीक आहे. कशी वाटली तुम्हाला शॉर्ट ट्रिक त्याची, बघा तेच शॉर्ट ट्रिक आपल्याला इथे यूज करायची आहे. बघा इथे आपल्याला दिलं आहे p². ठीक आहे. प्लस मध्ये 7p - 5 आणि हे जे दिलं आहे इथे लिहितो आहे बघा p + मध्ये 3. ठीक आहे. चला बघूया इथे शॉर्ट ट्रिकला आपण यूज करू. ठीक आहे. काय करायचं, हीच क्वांटिटी जी आहे p + 3 एकदा लिहायचं. मग लिहितो आहे आपण बॉक्स. ठीक आहे. नंतरची स्टेप काय की पहिली जी क्वांटिटी असणार ती क्वांटिटी मला इथे
लिहायचं आहे पीचा स्क्वेअर. ठीक आहे, मला सांगा रे बेटा, जर मला पीला पीचा स्क्वेअर बनवायचा आहे तर मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, बघा जर मी पीला पीने मल्टिप्लाय करतो तर बनला पी स्क्वेअर, म्हणून इथे लिहिणार मी पी. ठीक आहे, बघा इथे आपल्याला मिळाला आन्सर पी आणि पी आन्सर मी इथे लिहितो आहे. ठीक आहे, नंतर बघा आता हा जो काही 3 आहे हा एक्स्ट्रा बसून आहे. ठीक आहे, जास्तीचा आहे, फ्रीमध्ये मिळाला. चला सोबत याच्या मल्टिप्लाय करू, प्लस इथे दिला आहे म्हणून प्लस लिहितो. बघा इथे लिहिणार मी 3p. ठीक आहे, हा चला बघा इथे मला मिळाला आहे. सो पीचा स्क्वेअर प्लस मध्ये 3p. ठीक आहे, आणि बघतो आहे याला मायनस करू, इथे मायनसचं साईन, इथे पण मायनस साईन, इथे मिळणार मला 0 आन्सर. ठीक आहे, 7 - 3 किती झाले 4. बघा आणि 4p आन्सर मिळालं प्लस मध्ये. जमेल का इथपर्यंत? पहिली स्टेप कंप्लीट झाली. ठीक आहे, हा सोबत बघा हा -5 म्हणतो मी वरती एकटाच ताबू का, चल ये तू पण खाली आहे. ठीक आहे, हा इथे आपण बघतो आहे -5 खाली आलेला आहे. ठीक आहे, नंतर आपण बघतो आहे काय की आता सेकंड क्वांटिटी, बघा सेकंड क्वांटिटी काढायची आहे, पुन्हा ते स्टेप. ठीक आहे, हा p+3 आपण घ्यायचा आहे. हा इथे अशा प्रकारचा बॉक्स आपण घेऊया. ठीक आहे, आणि सोबतच नंतर आपण बघतो आहे आता आपल्यासाठी क्वांटिटी आहे डिवाइड करण्यासाठी 4p. ठीक आहे, बघा 4p. मला सांगा हा मी पीला कितीने मल्टिप्लाय केलं तर 4p आन्सर येणार आहे 4 ने. ठीक आहे, हा नंतर लिहितो मी इथे 4. ठीक आहे, बघा पीला जर मी 4 ने मल्टिप्लाय केलं आन्सर येणार इथे 4p. जमेल इथपर्यंत? ठीक आहे, हा नंतर आपण बघतो आहे हा इथे मला 4p आन्सर मिळाला. सो 4 मला आन्सर मिळाला आहे, मी लिहितो आहे प्लस मध्ये 4. ठीक आहे, नंतर बघा हा 4p आहे इथे, बघा 4 × 3 किती झाले बेटा 12. ठीक आहे, सो प्लस मध्ये आन्सर मला मिळणार 12. ठीक आहे, प्लस मध्ये आन्सर किती मिळणार आहे मला 12 मिळणार आहे. ठीक आहे, आणि म्हणून मी लिहितो आहे 4p हा प्लस मध्ये इथे आहे 12. ठीक आहे, चला सगळेजणांनी लक्ष द्या, इथे मी मायनस साईन देतो आहे, सोबतच बघा मी इथे सुद्धा मायनस साईन देतो. ठीक आहे, बघा मायनस आणि मायनस काय झाले बेटा 5 + 12 इथे मिळाले मला -17. किती मिळाले बेटा इथे -17. ठीक आहे, सो बघा मला इथे क्वेश्चन मिळालेला आहे, किती मिळाला क्वेश्चन p+4. ठीक आहे, सो क्वेश्चन आहे p+4 आणि बघा रिमाइंडर मला मिळते किती -17. समजलं का सर्वांना? ठीक आहे, हा जर समजलं असणार तर नक्कीच लाईक करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि सोबतच बघा यामध्ये तुम्हाला कमेंट करायची आहे की किती तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे, कोणती स्टेप तुम्हाला समजली नसेल तर तुम्हाला ते कमेंटमध्ये लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 कडे आपण जाऊया आणि आपल्या समोर आहे क्वेश्चन नंबर 3. चला क्वेश्चन नंबर आपण 3 कडे जातो आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा काय दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, बघा 3x + 2x² प्लस मध्ये 4x चा क्यूब. ठीक आहे, बघा रे बेटा. ठीक आहे, आता बघा बुकनेच आपल्याला थोड्या वेळासाठी इथे कन्फ्यूज केलाय. ठीक आहे, हा बुकनेच आपल्याला फसवलाय, कारण बघा क्वेश्चनला त्याने थोडंसं उलटं लिहिलं. ठीक आहे, तर त्यावेळेस जोपर्यंत आपण अशा योग्य त्या सिक्वेन्समध्ये लिहत नाही, अशा प्रकारच्या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जेव्हा इक्वेशनला मी लिहत नाही तोपर्यंत सॉल्व करायचं नाही. ठीक आहे, मग आता डिसेंडिंग ऑर्डर कोणता असणार? बघा इथे क्यूब दिसतो आहे, मग इथे स्क्वेअर आहे, नंतर बघा इथे काय असणार पॉवर 1 असेल. ठीक आहे, याच ऑर्डरने तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, कधीही असेंडिंग ऑर्डरमध्ये आणि वेगळ्या कोणत्याही ऑर्डरमध्ये लिहायचं नाही, पहिले चेक करून घ्यायचं तो क्वेश्चन जो आहे तो बरोबर आहे की नाही आहे. ठीक आहे, हा चला बघूया आपण. आता याला इथे लिहितोय आम्ही 4x चा क्यूब. ठीक आहे, जर जसं तसं घेऊन जर तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केला नक्की तुमचं चुकणार. ठीक आहे, पण बघा मी जे सांगतोय तसं करायचं. ठीक आहे, हा नंबर 1 तुम्हाला हे लिहायचा, नंबर 2 हे लिहायचा, नंबर 3 हे लिहायचं आहे. ठीक आहे, मग आपण बघतो आहे 2x² प्लस मध्ये 3x. ठीक आहे, हा नंतर बघा इथे आपल्याला पायासाठी मिळणार x - 4 जसंच तसं राहू देऊया. ठीक आहे, जमेल इथपर्यंत. आता बघूया आपण याला आपल्याला डिवाइड करायचं आहे, तीच स्टेप तीच असलेली आपण बघतो आहे. हा शॉर्ट ट्रिक आपण बघूया. हा आपण बघतोय शॉर्ट ट्रिकसाठी आपल्याला काय करायचं असते बघा x + 4 जो आहे हा जसाचा तसा घेतो आपण. ठीक आहे, सोबतच बघा इथे आपण एक ब्रॅकेट घेत असतो आणि डिवाइड करायचं आपल्याला कशाला तर बघा 4x च्या क्यूबला. तो लिहितो आहे मी इथे 4x³. ठीक आहे, मला सांगा रे बेटा. ठीक आहे, आपण बघतो x ला मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे बघा 4x³ येणार. ठीक आहे, बघतोय सुरुवातीला बघू हा इथे काय पायासाठी मिळतो, इथे आपल्याला जो कोइफिशियंट आहे 4 आहे तर म्हणजे 4 इथे पाहिजेच आपल्याला. ठीक आहे, नंबर 2 बघा x⁴ इकडे किती आहे 1 आहे, पण x⁴ किती आहे इथे 3 आहे. ठीक आहे, तर बघा 3 - 1 जर केलं तर किती बाकी राहते 2. सो x चा इथे स्क्वेअर येणार. जमीनपर्यंत समजलं तुम्हाला? ठीक आहे, इतकं मिळालं माझं आन्सर. सो बघा इथे 4x² इथे मला मिळाला आहे. ठीक आहे, आणि बघा मग मी काय करणार बघा इथे -4 आहे, -4 ला मल्टिप्लाय करून घ्या. बघा 4 4 जा किती झाली इथे 16. ठीक आहे, बघा इथे आपल्याला पायासाठी मिळणार मायनस आहे म्हणून मी इथे फक्त मायनस लिहितो. ठीक आहे, आणि इथे आपल्याला पायासाठी मिळणार 4 4 जा इथे असणार 16. ठीक आहे, आणि x चा स्क्वेअर आहे म्हणून लिहितो मी x चा स्क्वेअर. जमेल इथपर्यंत समजलं सर्वांना? चला इथे लिहितोय मी x चा स्क्वेअर. सो
4x³ मायनस ऑफ 16x स्क्वेअर. ठीक आहे, बघा काय करायचं आहे आपल्याला, इथे एक्सचा स्क्वेअर लिहितो आहे मी. ठीक आहे, मायनसचं साईन इथे देणार, मायनसचं साईन इथे देणार मी. ठीक आहे, म्हणजे आपण बघतो आहे इथे मायनस मायनस काय झाली, इथे 0 झाले आहे. ठीक आहे, मायनस झाले हे सर्व. नंतर आपण बघतो बघा इथे मायनस मायनस होणार प्लस. ठीक आहे, मग जेव्हा प्लस होणार तर बघा 2 + 16 किती झाले रे बेटा इथे सांगा. तर इथे आपल्याला पायासाठी मिळणार 18x स्क्वेअर. ठीक आहे, नंतर आपण बघतो आहे प्लसमध्ये 3x जसंचं तसं खाली मी उतरवलेले आहे. ठीक आहे, जमेल इथपर्यंत बघून घ्या. इथे अशा प्रकारे आपल्याला पायासाठी मिळतो. ओके, नेक्स्ट आपण बघतो आहे नेक्स्ट क्वांटिटी आपल्याला पायासाठी मिळणार. त्यासाठी x + x - 4 जो आहे तो मी इथे लिहून घेतो आहे x - 4. ठीक आहे, आणि बघा डिवाइड करायचं आहे आता मला 18x स्क्वेअरने. ठीक आहे, कशाने डिवाइड करायचं आहे मला 18x स्क्वेअरने. ठीक आहे, सो मी इथे बॉक्स पहिले घेतो आहे, लिहितो आहे 18x स्क्वेअर मी इथे लिहितो. मला सांगा एक्सला जर मला 18x स्क्वेअर बनवायचा असेल तर मला कशाने मल्टिप्लाय करावं लागणार. बघा इथे व्हेरिएबल कोणीच नाही, म्हणजे कोण आहे 18, तर इथे 18 घेऊन घ्या पहिले. ठीक आहे, जमीन इथपर्यंत. ओके, नंतर बघा इकडे x⁴ कोण आहे, कोणीच नाही, म्हणजे 1 आहे समजा. ठीक आहे, आणि इकडे x⁴ आहे. जर मला x⁴ बनवायचं असेल तर पुन्हा एका x ची गरज आहे, म्हणून लिहितोय मी इथे काय x लिहितोय. जमेल इथपर्यंत. ठीक आहे, जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही जो व्हिडिओ आहे तो मागे घ्या, पुन्हा एकदा बघा आणि पुन्हा त्याला समजून घ्या. ठीक आहे, सोबतच आपण बघतो हे मला मिळालं आन्सर, आणि आपण बघतो आहे इथे प्लसमध्ये 18x इथे आन्सर मला मिळालेला आहे. सोबतच बघा 18 × 4. ठीक आहे, आपण बघतो आहे 18 × 4 किती होणार 72. बघा -72 आपल्याला पायासाठी मिळतो. जमेल का इथपर्यंत. बघा हे जसंच्या तसं इथे लिहून घेतो मी. सो 18x स्क्वेअर मायनसमध्ये 72 मला मिळालेला आहे. बघा इथे मायनस घेतो, इथे सुद्धा मी काय करणार मायनस घेणार. ठीक आहे, 18 - 18 काय झाले 0 0 मिळाले. x² - x² मला मिळालं 0. ठीक आहे, बघा मायनस मायनस इथे प्लस झाले. सो मला इथे आन्सर मिळणार किती 70. इथे बघा 72 होतं, आणि इकडे आपल्याला पायासाठी मिळत होते काय इथे 3x आपल्याला पायासाठी मिळत होते. ठीक आहे, आणि बघा इथे 72 आपण बघतोय ना, हे 72 आपल्याला एक्सच्या फॉर्ममध्ये पायासाठी मिळतात. सो इथे पण काय असणार x जो राहिला होता आपला. ठीक आहे, बघा इथे 72 + 3 किती झाले 75, आणि x आपल्याला पायासाठी मिळतो. जमेल का इथपर्यंत समजलं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल तर नक्की तुम्हाला लाईक करायचं आहे. सोबतच बघा आता नेक्स्ट स्टेप आपल्यासाठी बघा थर्ड वाली स्टेप आली आहे. ठीक आहे, आता आपण बघतो प्रॉब्लेम थोडेसे आणखी मस्त छान छान इथे समोर जातात आहे, आणि आपण बघतो तिसऱ्यांदा ही स्टेप आपल्याला करायची आहे. बघा काय करणार मी इथे बघा x - 4 इथे घेतो, एक बॉक्स मला इथे घ्यायचा आहे, आणि आता क्वांटिटी कोणती आहे माझ्यासाठी 75. ठीक आहे, आपण बघतो इथे आपल्याला क्वांटिटी पायासाठी मिळणार इथे 75. ठीक आहे, इथे मायनस आपल्याला पायासाठी मिळतो. ओके, चला बघू काय चुकलं. चला बघूया इथे. ठीक आहे, काय झालं आपलं. ठीक आहे, 75x आपल्याला पायासाठी मिळतात, तर मी इथे लिहितो 75x. ठीक आहे, बघा मला जर या xला 75x बनवायचं असेल तर मला इथे 75 ने मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा मिळणार मला 75x. ठीक आहे, सो माझा आन्सर पण आहे प्लसमध्ये 75. ठीक आहे, आणि बघा नंतर आपण बघतो इथे मला काय मिळालं. इथे आता बघा इथे 75x तर इथे मिळालंच आहे. ठीक आहे, पण बघा इथे -4 पुन्हा एकदा होता. सो इंटू जर मी करतो आहे -4 ने तर मायनस बघा 75 × 4 जर करतोय बेटा तर मला इथे मिळणार 300. किती मिळणार बेटा इथे 300. ठीक आहे, आणि म्हणून मी इथे आन्सर लिहितो आहे -300. काय लिहिणार मी इथे आन्सर -300. ठीक आहे, नंतर आपण बघतो आहे इथे आपण बघणार 75. बघा जसं इथे आपल्याला पायासाठी मिळते. ठीक आहे, जसंच्या तसं आपण इथे लिहून घेऊ. ठीक आहे, सुरुवातीला आपल्याला इथे पायासाठी मिळणार 0. ठीक आहे, बघा इथे 0 आहे, आणि जेव्हा ही व्हॅल्यू मला मिळाली तेव्हा लिहिणार 75x - 300. जमेल इथपर्यंत. बघा इथून मायनस देतोय, इथे मायनस देतोय, काय झाले इथे 0 0 मायनस मायनस प्लस. सो प्लस इथे मला मिळाले 300. जमेल का बेटा इथपर्यंत. हे 300 माझ्यासाठी कोण आहे रिमाइंडर आहे, आणि माझ्यासाठी बघा मला क्वोशंट मिळालेला आहे कोणता, तर माझ्याकडे क्वोशंट मिळालेला आहे 4x² प्लसमध्ये 18x प्लसमध्ये 75. हे आन्सर मला मिळालेला आहे, म्हणून लिहायचं आहे लास्टमध्ये क्वोशंट इक्वल्स टू किती मिळाले बेटा सांगा 4x
चा स्क्वेअर प्लसमध्ये 18x प्लसमध्ये 75 हे माझ्यासाठी क्वोशंट आहे आणि रिमाइंडर मला मिळालेले आहे किती तर 300 माझं रिमाइंडर आहे. जमीन का इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता बघा प्रॉब्लेमच्या एक एक स्टेपने आपण समोर जातो आहे. मला माहिती आहे तुम्हाला नक्की हे समजलं असणार. ठीक आहे, या प्रॉब्लेमला तुम्हाला पुन्हा एकदा करून बघायचं आहे बिना पाहून. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 4. चला मुलांना बघूया आपण क्वेश्चन नंबर 4 कडे आपण जातोय. क्वेश्चन नंबर 4 बघा. आतापर्यंत क्वेश्चन नंबर 1 2 3 आपले तिन्ही क्वेश्चन झाले आहे. ठीक आहे, हां काय तुम्हाला समजले आहे का? ठीक आहे, जर समजले असेल तर कमेंटमध्ये यस तुम्हाला लिहायचं आहे आणि क्वेश्चन नंबर 4 कडे आपण जातो आहे. ठीक आहे, चला बघूया. इथे लिहितो आहे मी 2m³ प्लसमध्ये m² प्लसमध्ये m प्लसमध्ये 9. ठीक आहे, हे दिलेलं आहे. डिवाइड करायचं आहे मला कशाने 2m-1 ने मला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, चला बघूया 2m-1 ने कशा प्रकारे मी डिवाइड करणार. ठीक आहे, एकदम सिंपल आपल्याला पाहायसाठी मिळते बेटा. ठीक आहे, चला आपण एक काम करूया. तीच आपली ट्रिक बघा. याला काय करायचं आहे आपल्याला 2m-1 याला इथे लिहायचं आहे आणि बॉक्स आपण इथे बनवून घेऊ. ठीक आहे, पहिली क्वांटिटी कोण आहे 2m³ ही आपल्याला पहिली क्वांटिटी पाहायसाठी मिळणार. ठीक आहे, मला सांगा हा 2m ला 2m³ बनवायचं असेल तर मला काय करावं लागेल. ठीक आहे, पहिले आपण बघतो आहे 2 तर पहिलेच आहे. ठीक आहे, म्हणजे 2 ची गरज नाही आहे. ठीक आहे, नंतर आपण बघतो इथे m एकदा आहे, इथे m 3 टाइम्स पाहायसाठी मिळतो. हा m जो आहे हा आपल्याला जर 2 टाइम्स मिळाला तर बघा इथे आन्सर येऊ शकते. म्हणून इथे आन्सर येणार m². काय पाहायसाठी मिळणार m². ठीक आहे, म्हणून याचा आन्सर मी लिहितो m². ठीक आहे, मग आपण बघतो आहे बघा -1 इथे खूप जास्त वाट बघत आहे म्हणून m² इंटू -1 सो -m² मला इथे मिळालेलं आहे आन्सर. ठीक आहे, आणि ते आन्सर मी इथे लिहितो 2m³ मायनस मध्ये m². ठीक आहे, इथे लिहितो आहे बघा. इथे मायनसचं साइन देतो, इथे पण मी मायनसचं साइन देतो. ठीक आहे, इथे होणार 0 0. ठीक आहे, आणि बघा मायनस मायनस इथे प्लस होणार. सो बघा इथे प्लस मध्ये 2m² बनेल. बघा 1m² प्लस मध्ये 1m² मिळालं मला इथे 2m². ठीक आहे, आणि बघा खाली आपल्याला घेऊन यायचं आहे याला m ला आणि बघा प्लस मध्ये नाही याला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, बघा प्लस दिसते म्हणून इथे प्लस लिहितो. आता आपल्याकडे बघा टार्गेट आहे की कशाला डिवाइड करणार मी 2m-1 इथे जसं तसं लिहितो. एक बॉक्स मी इथे देतो ज्याच्यामध्ये आन्सर लिहायचं आहे आणि आपल्याकडे क्वांटिटी आहे आता 2m². बघा रे बेटा. ठीक आहे, आता बघा इथे काय आपल्याकडे कमी आहे बघा 2 आहे, इकडे 2 आहे म्हणजे 2 नाही पाहिजे. बघा इकडे 1 m आहे, इकडे 2 m आहे. ठीक आहे, मला 1 m ची गरज आहे म्हणून आन्सर माझ्याकडे m आहे. काय आन्सर आहे माझा m. ठीक आहे, प्लस मध्ये लिहितो मी इथे m. ठीक आहे, आणि बघा नंतर m इंटू -1. ठीक आहे, सो -m आपल्याला पाहायसाठी मिळते. याला तुम्हाला इथे लिहायचं आहे. सो 2m² मायनस ऑफ m हा इथे आपल्याला पाहायसाठी मिळणार आणि मग इथे मायनस साइन देतो. इथे पण मायनस 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 काय झाले इथे बघा इथे कॅन्सल होणार आहे. मायनस प्लस इथे कॅन्सल झाले. मला आन्सर मिळालं 0. बघा मायनस मायनस प्लस झाले. m प्लस m झाले इथे किती 2m आणि प्लस मध्ये खाली उतरतो आहे 9. ठीक आहे, आणि इथे प्लस मी लिहितो आहे जमीनपर्यंत. ओके, नंतर बघा आता माझ्याकडे पुन्हा ती स्टेप आपल्याला करायची आहे. स्टेप आहे आपल्याकडे 2m-1. ठीक आहे, बॉक्स मी इथे घेतो आहे. बॉक्सच्या नंतर आपण घेणार काय तर बघा मला 2m लाच आणायचं आहे. ठीक आहे, सो आता माझी क्वांटिटी 2m आहे. ठीक आहे, बघा 2m ला मला 2mच जर आन्सर मला आणायचं असेल बघा 2m ही क्वांटिटी आहे आणि मला बनवायचं पण 2mच आहे तर मला एक काम करावं लागेल 1 ने मी करतो मल्टिप्लाय. ठीक आहे, कशाने मल्टिप्लाय करणार 1 ने. ठीक आहे, सो इथे आन्सर येणार +1 आणि इथे आपण बघतो आहे इथे बघा 1 इंटू 1 किती झाले इथे -1 आन्सर येणार. सो 2m-1. आता बघा मायनसचं साइन इथे देतो. बघा इथे काय झाले 0 0 झाले आणि मायनस मायनस प्लस झाले आणि म्हणून इथे प्लस मिळणार मला काय 10 आन्सर मिळालेलं आहे. ठीक आहे, आता आपण बघतो आहे हे जे 10 आपल्याला मिळालं हे 10 आपल्यासाठी रिमाइंडर आहे आणि बघा m² प्लस m प्लस 1 हे आपल्यासाठी काय झाले आहे क्वोशंट मिळालेले आहे आणि म्हणून मी आन्सर लिहितो आहे. बघा क्वोशंट इक्वल्स टू किती मिळाले बेटा सांगा m² प्लस m प्लस 1 आणि नंतर बघा रिमाइंडर मला मिळालं काय रे बेटा तर बघा इथे मिळालं 10. ठीक आहे, चला इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो आन्सर. काय तुम्हाला हे आन्सर समजलेलं आहे का? ठीक आहे,
चला मुलांना बघूया आपण क्वेश्चन नंबर 5. आतापर्यंत क्वेश्चन नंबर 4 पर्यंत सगळं काही आपण बघितलेलं आहे आणि आता आपण बघतो आहे क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. हा चला बघतोय क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला पायासाठी मिळणार. ठीक आहे. बघा 1 2 3 4 5 हे चारही क्वेश्चन आतापर्यंत घेतलेले आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 पर्यंत मी पोहोचलेलो आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये मला पायासाठी मिळणार. बघा असं रँडमली मला अशा प्रकारचे एक प्रॉब्लेम दिला आहे. ठीक आहे. इकडे तिकडे बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये पण सेम प्रॉब्लेम होता की त्यांच्या क्वांटिटी इकडे तिकडे होत्या. ठीक आहे. पण जर क्वांटिटी इकडे तिकडे असेल तर पहिले एकदा बघून घ्या. ठीक आहे. बघा सुरुवातीला सर्वात मोठा पॉवर आहे का. ठीक आहे. सर्वात मोठा पॉवर कोण आहे. बघा इथे x टू द पॉवर 4 आहे. 4 म्हणजे पहिला पॉवर. ठीक आहे. सर्वात मोठा पॉवर म्हणजे पहिले आपण हाच लिहिणार x टू द पॉवर 4 लिहायचं. ठीक आहे. नंबर सेकंड बघा थोडासा छोटा कोण आहे. बघा +3 आहे म्हणून x टू द पॉवर 3 आपण लिहितो. मग त्याच्याहून छोटा कोण आहे बेटा -3x² पायासाठी मिळतो. त्याच्याहून छोटा कोण पायासाठी मिळतो. बघा +3x पायासाठी मिळणार आणि त्याच्याहून छोटा माझ्यासाठी आहे -12 इथे पायासाठी मिळतो. ठीक आहे. बघा हा अशा प्रकारचे इथे क्वेश्चन बनलेला आहे. पण डिवाइड कशाने करायचं आहे. बघा डिवाइड मध्ये पण उलट करून ठेवलं त्यांनी. ठीक आहे. म्हणून बघतो आहे बघा सुरुवातीला मी x² लिहितो. ठीक आहे. आणि बघा नंतर लिहितो आहे नंबर. ठीक आहे. बघा अशा कंडिशनने जेव्हा मी प्रॉब्लेमला लिहितो त्याच वेळी याला सॉल्व करता येणार. अन्यथा जर तुम्ही सॉल्व केलं याला तर याचा आन्सर कधीही बरोबर निघणार नाही. ठीक आहे. म्हणून याला पहिले या सिक्वेन्समध्ये लिहायचं आहे. बघा टू द पॉवर 4 मग नंतर 3 मग नंतर 2 नंतर 1 आणि नंतर इथे काहीच नाही म्हणजे 0 पॉवर. ठीक आहे. जमिनीपर्यंत चला स्टार्ट करूया. आपल्या त्या स्टेप लावायची आहे. मी इथेच पहिलेच लिहून ठेवलेलं आहे. बघा कशाने डिवाइड करणार मी याने डिवाइड करणार आहे. x टू द x² प्लस मध्ये 2 याने आपल्याला प्रत्येकांना डिवाइड करायचं आहे. सो x² प्लस मध्ये 2 आहे. पण कशाला डिवाइड करणार मी x टू द पॉवर 4 ला पहिले डिवाइड करेन. आणि म्हणून मला सांगा x टू द पॉवर 4 जर मला आणायचं असेल x² पासनं. ठीक आहे. तर कशा प्रकारे मी सॉल्व करणार. बघा x टू द पॉवर 2 इथे पायासाठी मिळतो आणि x टू द पॉवर 4 बनवायचं आहे मला. ठीक आहे. जर मला x टू द पॉवर 2 पासून x टू द पॉवर 4 बनवायचं असेल तर मला मल्टिप्लाय करावं लागणार x² ने. तेव्हाच मला इथे x टू द पॉवर 4 पायासाठी मिळणार जमिनीपर्यंत. आणि म्हणून माझा आन्सर आहे x². ठीक आहे. सो आन्सर मला मिळालं x². ठीक आहे. नंतर आपण बघतो आहे आन्सर तर मिळाला पण बघा प्लस मध्ये 2 जो फ्री मध्ये मिळाला होता x² इंटू 2 जर झालं तर काय मिळणार बेटा मला सांगा. प्लस मध्ये मिळणार 2x². काय मिळतो बेटा इथे 2x². ठीक आहे. आणि म्हणून मी इथे लिहितो आहे काय तर बघा 4 हा बघा इथे मला पायासाठी मिळणार x टू द पॉवर 4. ठीक आहे. x टू द पॉवर 4. ठीक आहे. आणि प्लस मध्ये बघा 2x². आता बघा इथे x टू द पॉवर 4 आहे. ठीक आहे. आणि इथे x टू द पॉवर 2 आहे. ठीक आहे. म्हणजे नंतर मला 3 मिळायला पाहिजे होतं पण मला मिळाला आहे 2. तर काही घाबरण्याची गरज नाही. जिथे 2 दिसतो ना पॉवर. ठीक आहे. त्याच्या खाली तुम्ही त्याला लिहून टाका. ठीक आहे. नंतर बघा इथे आपल्याला पायासाठी मिळणार +2x². ठीक आहे. जमिनीपर्यंत. मग बघा तुम्ही म्हणणार सर बाकीचे लोक होतात ते काही घाबरण्याची गरज नाही. बघा मायनस करतो इथे मला मिळालं 0. ठीक आहे. नंतर हे खाली येणार. सो प्लस मध्ये x टू द पॉवर 3 आणि बघा जेव्हा मी इथे पण मायनस साइन देतो तर मायनस मायनस होणार प्लस आणि मला मिळणार इथे -5x². जमिनीपर्यंत समजलं तुम्हाला. ठीक आहे. नंतर बघा इथे आपल्याला मिळतो काय तर प्लस मध्ये 3x इथे मिळतो आणि याला पण खाली घेऊन घेऊ -12 आपल्याला मिळालेला आहे जमिनीपर्यंत. ठीक आहे. नंतर बघा नंतरची क्वांटिटी आहे x³ आपली क्वांटिटी आहे. म्हणून बघा मी x² प्लस 2 लिहितो आहे. जर मला याला x³ बनवायचं असेल तर मला एका x ने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे जर मी याला x ने मल्टिप्लाय केलं x² ला तर मला x³ मिळतो. म्हणून माझा आन्सर आहे x. ठीक आहे. म्हणून लिहितो मी प्लस मध्ये x आन्सर लिहितो. ठीक आहे. आणि x इंटू 2 केलं तर मला मिळते काय 2x मला मिळते. काय मिळणार बेटा इथे मला 2x इथे मिळणार. ठीक आहे. आणि म्हणून मी लिहितो आहे x³ इथे मिळणार. ठीक आहे. आणि बघा इथे x 2x दिलाय म्हणजे x च्या पॉवर मध्ये 1 आहे. तर x च्या पॉवर मध्ये 1 कुठे आहे इथे आहे. ठीक आहे. तर याच्या खाली लिहायची 2x. ठीक आहे. मग बघा -5x² जसा आहे तसं लिहा. ठीक आहे. आणि प्लस मध्ये तुम्हाला इथे लिहायचे काय आहे. ठीक आहे. हा बघा इथे लिहिण्याचे आता सध्या तर इथे आपण नाही लिहू. ठीक आहे. कारण हे मिळालंच नाही आपल्याला. ठीक आहे. जे मिळालं त्यालाच लिहू. ठीक आहे. नंतर इथे बघा 2x टू द पॉवर 1 आणि बघा यांना करायचं आहे मला मायनस. काय करायचं आहे बेटा इथे मायनस करायचं आहे. ठीक आहे. नंतर बघा इथे मायनस केलं तर मला मिळणार इथे आन्सर 0. ठीक आहे. हे जसे आहे
जसेच्या तसे लिहून टाका 5x² आणि बघा इथे मायनस आहे इथे प्लस आहे, ठीक आहे, काय होणार मायनस होणार. सो इथे मायनस न मिळता इथे मोठा नंबर 3 होता म्हणून इथे आपल्याला मिळणार x, ठीक आहे, आणि -12 इथे आन्सर मला मिळालेलं आहे, ठीक आहे. बघा कंप्लीट आन्सर मिळालेलं नाही, आणखी 2 स्टेप याच्यामध्ये आहे. आता बघूया नेक्स्ट क्वांटिटी माझ्यासाठी आहे कोण, तर बघा इकडे 5x² माझ्यासाठी क्वांटिटी आहे. बघा माझ्यासाठी क्वांटिटी कोण आहे 5x², ठीक आहे, आणि म्हणून मी लिहितो आहे इथे काय 5x², ठीक आहे, काय लिहितो आहे 5x², ठीक आहे. मग मला सांगा जर मला x² पासून 5x² बनवायचं असेल तर मला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, आहे ना, एकदम इझी, ठीक आहे. बघा 5 ने जर मल्टिप्लाय करतो तर मला मिळते 5x², ठीक आहे. नंतर बघा हे 2 आपली वाटच बघत होते, 2 × 5 केलं तर किती मिळणार बेटा मला सांगा इथे 10, ठीक आहे किती इझी. आणि म्हणून हे जे 5 आहे हे इथे लिहितो मी प्लस मध्ये 5, ठीक आहे. आणि बघा इकडे 5x², सो 5x² मला इथे मिळणार, ठीक आहे, जसा होता इथे आपल्याला मिळणार 5x², ठीक आहे. नंतर बघा इथे आपल्याला मिळालेला आहे 10, ठीक आहे, म्हणून लिहितो मी इथे +10, ठीक आहे. नंतर बघा मायनस इथे काय झाले इथे प्लस आपल्याला पायासाठी मिळतात, ठीक आहे. बघूया इथे प्लस आपल्याला मिळणार आणि म्हणून इथे आपण बघतो मायनस प्लस काय झाली इथे -2. बघा रिमाइंडर मला मिळालेला आहे रे बेटा इथे, ठीक आहे, एकदम सिंपल. बघा मला इथे क्वेश्चन मिळालेला आहे किती, तर मला मिळाला x² प्लस मध्ये x मायनस मध्ये 5, ठीक आहे. आणि बघा इथे मिळालं मला रिमाइंडर मिळालेला आहे x -2 हे रिमाइंडर मिळालेलं आहे. आणि बघा इथे क्वेश्चन नंबर 5 जो आहे हा आपला कंप्लीट होऊन जातो, ठीक आहे. बघा किती इझी प्रॉब्लेम आहे. बघा हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला 3 to 4 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकणारे प्रॉब्लेम आहे आणि म्हणून तुम्हाला 3 to 4 मार्क्स प्रत्येकानं मिळायला पाहिजे. यासाठी छान प्रॅक्टिस तुम्हाला या प्रॉब्लेम्सची करायची आहे. बघा यामध्ये आपण बघतो आहे